नाणीज धाम रत्नागिरीतील अतिशय भव्य, सुंदर, श्रद्धा आणि भक्तिमय असं वातावरण असणारं हे नाणीज धाम रत्नागिरीपासून अवघ्या 29 किलोमीटर अंतरावर हायवेवर आहे. येथे राहण्याची देखील व्यवस्था आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी त्याचे नंबर्स शेअर करते, म्हणजे तुम्ही येथे बुकिंग करून येथे राहायला देखील येऊ शकता. तुम्ही गणपतीपुळेला जाणार असाल तर नक्कीच या नाणीज धामला देखील भेट द्या. अतिशय सुंदर, भव्य असं हे नाणीज धाम आणि नरेंद्र महाराजांची अशी ही पीठं जी आहेत ही अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आपल्याला ही पीठं दिसतात. तसंच याच्याच बाजूला अगदी कोकणच्या बाजूला जे गोवा आहे तिथे देखील यांचं उपपीठ आहे. हे जे पीठ आहे हे सगळ्यात मुख्य असं पीठ आहे. असं हे आध्यात्मिक स्थळ आहे हे ठिकाण, म्हणजेच नाणीज धाम. इथे अनेक लोक दर्शनासाठी येतात. नरेंद्राचार्य महाराज यांचा पट्टाभिषेक झाला आणि त्यानंतर नाणीज गावाला नाणीज धाम म्हणून मान्यता मिळाली. हे रामानंदाचार्य परंपरेचे दक्षिण पीठ आहे. रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी भक्ती, अध्यात्म आणि समाजसेवेचा संदेश देशभर पोहोचवला. असं हे नाणीज धाम. असेच कोकणातील अनेक आध्यात्मिक, भक्ती आणि हिडन प्लेसेस ज्या कुणाला पण माहिती नाही अशा प्लेसेस बघण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओज बघत राहा. अगदी विदाऊट एडिटेड माझे व्हिडिओज असतात. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक आणि शेअर जरूर करा. बघा किती सुंदर असं हे ध्यान आणि सत्संग परिसर देखील येथे आहे. विशाल असं सभागृह आहे. शांत आणि निसर्गरम्य वातावरण, तसंच भक्तनिवास आणि येथे प्रसादाची देखील व्यवस्था आहे. हे नंबर्स तुम्ही जरूर नोट डाऊन करा.